नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपला जोहार अकॅडमीमध्ये. आपण आज बघणार आहोत संपूर्ण भारताचा भूगोल. भारताच्या भूगोलमध्ये आपण महत्त्वाचे 30 प्रश्न बघणार आहोत मित्रांनो, जे वारंवार रिपीट होतात, जे सर्व प्रकारच्या सरळ सेवा परीक्षांमध्ये वारंवार विचारले जातात. तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. पहिला प्रश्न बघूया मित्रांनो. भारतातील सर्वच राज्यात मृदेची झीज होताना दिसते, परंतु डॅश राज्याच्या समुद्र किनाऱ्यावरती अतिसंवेदनशील असते. तर भारतातील सर्वच राज्यात मृदेची झीज होताना दिसते, परंतु डॅश म्हणजे कोणत्या राज्यात समुद्र किनाऱ्यावरती अतिसंवेदनशील असते मित्रांनो? तर ते राज्य आहे केरळ राज्यात. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 2 बघूया. पठारी प्रदेशाचा विचार केल्यास खालीलपैकी कोणत्या राज्यात रायलसीमा नावाने ओळखले जाणारे पठार स्थित आहे? तर कोणत्या राज्यात रायलसीमा नावाने ओळखले जाणारे पठार स्थित आहे मित्रांनो? तर तेलंगणा राज्यात रायलसीमा नावाने ओळखले जाणारे हे पठार स्थित आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणत्या शहराला अरबी समुद्राची राणी क्वीन ऑफ अरेबियन सी असे म्हटले जाते? तर कोणत्या शहराला अरबी समुद्राची राणी क्वीन ऑफ अरेबियन सी असे म्हटले जाते मित्रांनो? तर कोची या शहराला अरबी समुद्राची राणी क्वीन ऑफ अरेबियन सी असे म्हटले जाते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 4. डॅश हे भारतातील सगळ्यात मोठे नदीपात्रातील बेट आहे. याचा राईट आन्सर असणार आहे मित्रांनो माजुली. माजुली हे आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीवर असलेले जगातील सर्वात मोठे नदी बेट आहे मित्रांनो, ज्याला 2016 मध्ये भारतातील पहिला बेट जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले. तर माजुला हे भारतातील सगळ्यात मोठे नदीपात्रावर असलेले बेट आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 5. डॅश महाराष्ट्रातील प्रवरा नदीवर बांधण्यात आलेले धरण आहे? किंवा असाही प्रश्न येऊ शकतो मित्रांनो, प्रवरा नदीवर कोणता मातीचा धरण बांधलेला आहे? तर प्रवरा नदीवर बांधलेला धरण म्हणजे भंडारदरा धरण आहे मित्रांनो. हा धरण अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा नदीवर असलेले एक जुने धरण आहे, जे मूळतः 1910 मध्ये मातीचे बांधले गेले होते. याला विल्सन डॅम म्हणूनही ओळखले जाते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 6 बघूया मित्रांनो. भारताने कोणत्या देशासोबत दोन्ही भूमींना जलमार्गांनी जोडण्यासाठी कर स्वाक्षरी केली? आपला राईट आन्सर असणार आहे मित्रांनो बांगलादेश. बांगलादेश या देशासोबत भारताने दोन्ही जलमार्गांनी जोडण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. क्रमांक 7. सोमनाथ मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे? तर सोमनाथ मंदिर हे गुजरात राज्यात स्थित आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. क्रमांक 8. भारतातील बुलेट ट्रेन प्रकल्प या कोणत्या प्रदेशाच्या सहयोगाने विकसित केला गेला आहे? तर भारतातील बुलेट ट्रेन प्रकल्प हे जपान देशाच्या सहयोगाने विकसित केला गेला एक मोठा प्रकल्प आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 9 बघूया मित्रांनो. भारताच्या कोणत्या राष्ट्रीय उद्यानात जगातील 2/3 एक शिंगांच्या गेंड्यांच्या संख्येचे गेंडे आहेत मित्रांनो? तर भारतामध्ये असा कोणता उद्यान आहे जेथील जगातील 2/3 एक शिंगांच्या गेंड्यांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे मित्रांनो? तर आपला राईट आन्सर असणार आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. हे आसाम राज्यातील एक महत्त्वपूर्ण अभयारण्य आहे व ते राष्ट्रीय उद्यान सुद्धा आहे मित्रांनो. ते जगातील एक शिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध आहे. हे अभयारण्य सुमारे 265 चौरस किलोमीटर एवढे पसरलेले आहे. भारतातील खाऱ्यांचे तलावे खालीलपैकी कोणते आहेत? तर ते आहेत सांबर तलाव. सांबर तलाव हे भारतातील खाऱ्या पाण्याचे तलाव आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 11. भारतातील सर्वोच्च शिखरापैकी एक असलेले नंदा देवी शिखर हे भारताच्या कोणत्या राज्यात स्थित आहे?
भारतातील सर्वोच्च शिखरापैकी म्हणजे भारताच्या सर्वात उंच शिखरापैकी नंदा देवी शिखर हे भारताच्या कोणत्या राज्यात स्थित आहे मित्रांनो? उत्तराखंड या राज्यात नंदा देवी शिखर हे स्थित आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. व तुमच्यासाठी एक प्रश्न आहे मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई याची एकूण उंची किती आहे ते कमेंटमध्ये सांगायचे, जेणेकरून आपल्याला समजेल की तुमचा परिपूर्ण अभ्यास झालेला आहे. क्रमांक 12, भारतातील डॅश राज्यामध्ये गंगा नदी पश्चिम हिमालयामध्ये उदयास आली आहे. तर आपल्या भारतातील कोणत्या राज्यामध्ये गंगा नदी ही पश्चिम हिमालयामध्ये उदयास आली आहे मित्रांनो? तर ते आहे उत्तराखंड राज्यात गंगा नदी ही पश्चिम हिमालयामध्ये उदयास आली आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. भारतात बॉक्साइट धातूचा सर्वात मोठा ॲल्युमिनियम बनवण्यासाठी वापर यासाठी देशाच्या कोणत्या भागात सर्वात जास्त प्रमाणात आहे? आपल्या भारतात बॉक्साइट धातूचा सर्वात मोठा ॲल्युमिनियम बनवण्यासाठी वापर केला जातो त्या देशाच्या कोणत्या भागात सर्वात जास्त प्रमाण आहे मित्रांनो? तर ओडिशा या राज्यात सर्वात जास्त प्रमाणात बॉक्साइट धातूचा व ॲल्युमिनियम बनवण्यासाठी वापर केला जातो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर आहे. भारतातील खालीलपैकी सर्वात मोठा किल्ला कोणता आहे? भारतातील सर्वात मोठा किल्ला हा चित्तोडगड किल्ला आहे मित्रांनो, जो की राजस्थान राज्यामध्ये आहे व तो 7व्या शतकात मौर्य शासकांनी बांधला होता. या किल्ल्याचा इतिहास खूप जुना आहे मित्रांनो आणि अनेक राजवंशी पद्मावती आणि अलाउद्दीन खिलजी यांच्याशी जोडला जातो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे मित्रांनो. भारतातील सर्वाधिक अंदाजे 60% पाऊस ज्या कालावधीत पडतो त्या कालावधीस आपण डॅश असे म्हणतो. तर आपल्या भारतात सर्वाधिक 60% पाऊस ज्या कालावधीत पडतो त्या कालावधीला आपण काय म्हणतो मित्रांनो? तर आपला राईट आन्सर असणार आहे वरील सर्व. आपल्या भारतात सर्वाधिक अंदाजे 60% पेक्षा जेव्हा पाऊस पडतो त्याला आपण मान्सून कालावधी सुद्धा म्हणतो, पावसाळा, दक्षिण पश्चिम मान्सून कालावधी. क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे मित्रांनो. खालीलपैकी कोणते स्थळ भारतातील स्थळ आहे? तर जैसलमेर हे स्थळ भारतातील सगळ्यात शुष्क स्थळ आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. कावेरी नदीवर पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर कावेरी नदीवर जे बांधलेले पहिले जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे ते कोणत्या ठिकाणी स्थित आहे मित्रांनो? ते आहे शिवसमुद्रम येथे कावेरी नदीवर पहिला विद्युत प्रकल्प निर्मिती करण्यात आली आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. भारत शासन अंतर्गत असलेले आगरकर संशोधन इन्स्टिट्यूट ऑफ महाराष्ट्र राज्यात कोणत्या शहरात भारत शासनात असलेले आगरकर संशोधन इन्स्टिट्यूट ऑफ महाराष्ट्र राज्यात कोणत्या शहरात स्थित आहे मित्रांनो? तर पुणे येथे आगरकर संशोधन इन्स्टिट्यूट महाराष्ट्र राज्यात स्थित आहे मित्रांनो. क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. नदीचे दक्षिणेकडील त्रिकोणाकृती प्रदेश डॅश म्हणून ओळखले जाते? नर्मदा नदीचे दक्षिणेकडील त्रिकोणाचे प्रदेश हे दख्खनचे पठार म्हणून ओळखले जाते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. न्यू मूर या बेटावरून सध्या कोणत्या 2 देशांमध्ये वाद सुरू आहे? तर जे न्यू मूर या बेटावर देशांमध्ये वाद सुरू आहे मित्रांनो, तर ते आहे भारत व बांगलादेश या 2 देशांमध्ये न्यू मूर या बेटावर सध्या वाद सुरू आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. असा कोणता देश आहे ज्या देशातील 100% लोकसंख्या ही स्थलांतरित करत आहेत? व्हॅटिकन सिटी ह्या देशाचे 100% लोकसंख्या ही स्थलांतरित करत आहेत मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गुरगाव
हा जिल्हा सध्या कोणत्या नावाने ओळखला जातो? जो हरियाणामधील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गुरगाव आहे व त्याचा जिल्हा हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गुरगाव हा जिल्हा सध्या गुरुग्राम या नावाने ओळखला जातो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. मधुबनी लोकचित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? तर मधुबनी लोकचित्र प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे मित्रांनो? मधुबनी लोकचित्र प्रकार हा बिहारमध्ये स्थित आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. डॅश डॅश मध्ये 54 बेटे आहेत आणि ते पश्चिम बंगालमध्ये गंगेच्या दिशेला बसलेले आहेत. तर कोणते बेटे आहेत मित्रांनो जे पश्चिम बंगालमध्ये गंगेच्या दिशेला बसलेले आहेत मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात स्थित आहे? तर नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात स्थित आहे मित्रांनो? नाल सरोवर पक्षी अभयारण्य हे गुजरात राज्यात स्थित आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. तसेच आपल्या महाराष्ट्रात सर्वात मोठे पक्षी अभयारण्य कोणते आहे मित्रांनो? ते कमेंट मध्ये सांगायचे. बघूया की आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील डॅश हा प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला आहे. तर आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जवळील जिल्हा आहे ते प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपला जनगणनेनुसार महाराष्ट्रात डॅश डॅश या राज्यातून पुरुष संख्येचे स्थलांतर प्रमाण सर्वाधिक होते. तर असे कोणते राज्य आहे मित्रांनो जे महाराष्ट्रात सर्वाधिक पुरुष लोकसंख्या ही स्थलांतरित होतात व कामाबद्दल महाराष्ट्रामध्ये त्यांना यावं लागतं? तर ते 2001 च्या जनगणनेनुसार उत्तर प्रदेश हे राज्य आहे मित्रांनो. येथील पुरुषांची संख्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये स्थलांतरित होत राहते. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. देशाचे बरेच क्षेत्र मृदा धुपीमुळे प्रभावित आहेत. मृदा धुपीखाली सर्वाधिक क्षेत्र असलेले राज्य कोणते आहे? तर आपल्या भारत देशाचे बरेच क्षेत्र हे मृदा धुपीमुळे प्रभावित आहेत मित्रांनो. तसेच मृदा धुपीखाली सर्वाधिक क्षेत्र हे राजस्थान राज्यात हे किंवा राजस्थान क्षेत्रात हे मोठे आहे. मृदा हे राजस्थान. प्रश्न क्रमांक 29 चोबासा ही सिमेंट उत्पादनात अग्रेसर असणारे ठिकाणे कोणत्या राज्यात स्थित आहेत? दालमिया नगर, सिंद्री व चोबासा ही सिमेंट उत्पादनात अग्रेसर असणारे ठिकाणे झारखंड या राज्यात स्थित आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. विकासाची सुरुवात म्हणून डॅश डॅश जवळ एक लघु जलविद्युत प्रकल्पाची उभारणी करण्यात आली होती. तर भारतामध्ये जलविद्युत ऊर्जा विकासाची सुरुवात करण्यासाठी डॅश डॅश जवळ असे एक लघु विद्युत प्रकल्पाची उभारणी करण्यात आली होती. तर कोणता प्रकल्प होता मित्रांनो? तर दार्जिलिंग हे प्रकल्प भारतामध्ये जलविद्युत ऊर्जा विकासाची सुरुवात करण्यासाठी उभारणी करण्यात आले होते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. असेच नवनवीन व्हिडिओसाठी व